श्री क्षेत्र ज्योतिबा देवाच्या यात्रेवरून आलेल्या निनाम तालुका सातारा येथील मानाच्या सासनकाठीचे उमरज तालुका कराड येथे शुक्रवारी 26 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आगमन झाले। उमरज येथील स्वामी समर्थ मंदिराचे कार्यवाहक कमलाकर पाटील व ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात सासनकाठीचे जोरदार स्वागत केले। स्वामी समर्थ मंदिरापर्यंत वाजत गाजत ही मिरवणूक काढण्यात आली। निनाम तालुका सातारा येथील सासनकाठीला शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे। श्री ज्योतिबा देवाच्या यात्रेनिमित्त वाडी रत्नागिरी कोल्हापूर येथे ही सासनकाठी दाखल झाली होती। यात्रेनंतर परतीचा प्रवास करणाऱ्या सासनकाठीचे शुक्रवारी सायंकाळी उमरज येथे आगमन झाले। या सासनकाठीचे ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले। फटाक्यांची आतिषबाजी करत ठिकठिकाणी रांगोळीचा सडा टाकून सासनकाठीचे पूजन करण्यात आले। सासनकाठीसोबत आलेल्या भाविकांचेही जल्लोषात स्वागत करण्यात आले। श्री स्वामी समर्थ मंदिर येथे सासनकाठी दाखल होतात शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। स्वामी समर्थ मंदिराचे कार्यवाहक कमलाकर पाटील, सुजाता पाटील व स्वामी भक्तांनी यावेळी परिश्रम घेतले। तसेच निनामच्या ग्रामस्थांनी ज्योतिबा देवाच्या यात्रेतील निनामच्या सासनकाठीचे महत्त्व यावेळी सांगितले। श्री क्षेत्र निनाम या ठिकाणाहून 19 तारखेला कामदा एकादशी दिवशी निनामची मानाची सासनकाठी वाडी रत्नागिरीसाठी प्रस्थान केले। तिथून ठिया घेत 23 तारखेला वाडी रत्नागिरी ठिकाणी यात्रेसाठी यात्रा संपन्न होते। त्या यात्रेसाठी मानाची सासनकाठी वाडी रत्नागिरी येथे यात्रेमध्ये सामील होऊन 24 तारखेला आगमनाचा छबिना करून मानाची सासनकाठी आज उमरज या ठिकाणी प्रस्थान केलेलं असून उमरजकरांनी आमचे जे स्वागत केलेले आहे त्यांचे मनपूर्वक आभार। मी विजय जाधव, निनाम गावचा श्री क्षेत्र निनाम गावचा रहिवासी। आम्ही निनाम गावातून 19 एप्रिलला प्रस्थान केलं वाडी रत्नागिरीकडे आणि 22 तारखेला आम्ही वाडी रत्नागिरीला पोचलो आणि 23 तारखेच्या यात्रोत्सवामध्ये सहभागी होऊन मानाच्या सासनकाठीचं आम्ही छबिना वगैरे सगळं करून परतीचा प्रवास कालपासून सुरू केलेला आहे। आता उमरज येथील स्वामी समर्थ मठामध्ये आमचा आजचा दिवस हा मुक्काम आहे आणि त्यांनी केलेला स्वागतोत्सव एकदम अतिशय उत्तम प्रकारे केलेला आहे आणि त्याचा खूप आम्हाला आनंद झालेला आहे। नमस्कार, मी निनाम ग्रामस्थ। 100 वर्षाची परंपरा असलेली निनामकराची मानाची सासनकाठी 19 तारखेला निनाममधून मार्गस्थ झाली वाडी रत्नागिरी यात्रा उत्सवामध्ये सामील व्हायचे। 23 आणि 24 तारखेला वाडी रत्नागिरीच्या यात्रा उत्सवामध्ये निनामकरांची मानाची सासनकाठी मानानं यात्रा उत्सवात सामील झाली आणि यात्रा उत्सव 24 तारखेला संपल्यानंतर रात्री परत निनामला जाण्यासाठी मार्गस्थ झाले। त्या प्रवासात आज आम्ही उमरज या ठिकाणी आमच्या निनाम गावचे जावई कमलाकर पाटील यांचा स्वामी समर्थ निवासस्थानी आज मुक्कामी आहे। या मुक्कामाच्या ठिकाणी त्यांनी आमच्या निनामकरांचं व आमच्या मानाच्या सासनकाठी अतिशय जल्लोषात भक्तिभावात स्वागत केलं। त्याबद्दल निनाम ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचा शतशः आभारी आहे। धन्यवाद।